Hey, hello everyone, and welcome back to our diet special episodes. So, अपूर्वा, वेलकम अगेन. आणि जसं आपण लास्ट ह्याच्यामध्ये कॅप्चर केलं अबाउट प्रोटीन्स. सो लास्टमध्ये बोलता बोलता तू एक छोटंसं बोलून गेलीस की कार्बोहायड्रेट्स, राईट? सो अलॉंग विथ प्रोटीन्स आपल्याला लाँग डिस्टन्स रनिंगला, म्हणजे मॅरेथॉन हा स्पोर्ट्स हा लाँग डिस्टन्स रनिंग, राईट? 42 किलोमीटर डिस्टन्स इज नॉट अ काइंड ऑफ जोक, राईट? सो एवढं बॉडीचं एक्झर्शन होतं. सो त्याच्याबरोबर जसं प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे बॉडीला, तसं कार्ब्सचा काय रोल आहे आणि कसं ते तू एक्सप्लेन करशील की रनर्सनी त्यांच्या डाएटमध्ये कार्ब्स घेतले पाहिजे? सो कार्बोहायड्रेट जे आपल्याला डाएटमधनं मिळतं ते आपण आपल्या लिव्हरमध्ये आणि मसलमध्ये ग्लायकोजन या फॉर्ममध्ये स्टोअर करतो. बॉडीचे ग्लायकोजनचे स्टोअर्स जे आहेत ते फायनाईट आहेत. तू रनिंगला सुरुवात केल्यानंतर रोहन तुझ्या मसलमध्ये जे तू ग्लायकोजन स्टोअर केलं आहे ते तू डिप्लीट करणार टू प्रोड्यूस एनर्जी. आता तुझ्या मसलमधलं जसं ग्लायकोजन कमी कमी व्हायला लागेल हळूहळू तुझा पेसही कमी होईल बिकॉज आता तुझं पेट्रोल संपत आलं. हो, जसं मग तुझी थेरी सांगितली तुझ्या आधीच्या एपिसोड्समध्ये, इंजिन आणि पेट्रोल सगळी. एक्झॅक्टली. सो मशीनमध्ये बॅटरी जर तुझी डाऊन व्हायला लागली तर मशीनची एफिशियन्सी जाणार आहे, तुला लवकर फटीक येणार आहे आणि मग टाइम टार्गेट तुझा पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून कार्बोहायड्रेटला आपण सिम्पल वर्ड्समध्ये म्हणू शकतो मॅरेथॉनची बॅटरी आहे. आपले जे मसल्स आणि लिव्हरमध्ये जे ग्लायकोजन स्टोअर करतो ते दोन्हीही गरजेचं आहे, कारण लिव्हर ग्लायकोजन आपल्याला ब्लड ग्लुकोज मेंटेन ठेवायला मदत करते. सो ती ग्लुकोज आपल्या ब्रेनला जाते, आपलं ब्रेन फंक्शनिंग चांगलं आहे, वी आर अलर्ट वेन वी आर रनिंग. ओके. आणि मसलमध्ये जे आपलं कार्बोहायड्रेट आहे ते आपल्याला एनर्जी देत आहे फॉर द एक्सरसाइजिंग मसल. सो दोन्ही बॅटरीज आर इम्पॉर्टंट फॉर अ मॅरेथॉन स्पोर्ट. ओके. तर मला एक सांग, आता जस्ट एक आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे. जेव्हा प्रो ॲथलीट म्हणतो आपण आणि ॲमॅच्युअर म्हणतो, या दोघांच्या ऑब्व्हियसली कार्बोहायड्रेट्सच्या दोन्ही काही रिक्वायरमेंट्स असतील त्या वेगळ्या असतील. पण मी ॲज अ, जसं आपण आधीच्या प्रश्नामध्ये डिस्कस केलं, राईट, काइंड ऑफ वर्किंग गाय आहे आणि बट समवेअर इन माय माइंड आय हॅव माय टार्गेट सेट फॉर द टायमिंग्स. जसं आत्ता तू बोललीस, राईट, की बाबा जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझं टायमिंग मे बी 5:30 असेल. आता मी टार्गेट सेट केलं की बाबा मला सब 5मध्ये पळायचं आहे. आणि आधीच्या प्रश्नामध्ये बोललो की आपण की प्रोटीन रिक्वायरमेंट्स बरोबर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. सो याच्यामध्ये कार्ब माझे कसे हेल्प करतील की माझं टायमिंगचं जे टार्गेट आहे अलॉंग विथ माय वर्क एन्व्हायरमेंट्स अँड ऑल दोज थिंग्स कन्सिडरिंग, की माझं टायमिंगचं जे टार्गेट आहे ते अचीव करण्यासाठी मला कसं हेल्प करू शकतात कार्बोहायड्रेट? ओके. सो कार्बोहायड्रेटमध्ये आपण लॉंग ड्युरेशन म्हणजे फुल मॅरेथॉन इव्हेंटमध्ये एक कॉन्सेप्ट आहे न्यूट्रिशनमध्ये, त्याला म्हणतात कार्बोहायड्रेट लोडिंग. ओके. म्हणजे आपण काय करतो की इन सिम्पल वर्ड्स आपल्या मसलची बॅटरी 100% चार्ज होईल असा प्रयत्न करतो, जेणेकरून आपण आपला पेस मेंटेन ठेवू शकतो, एस्पेशली लास्ट फेजमध्ये जेव्हा ॲक्च्युली फटीक एक्झॉशन होतं आणि मग देर इज अ डिक्रीज इन स्पीड. त्या फेजमध्ये आपल्याला जर स्पीड मेंटेन ठेवला तर टाइम टार्गेट आपला अचीव्ह होणार आहे. सो त्याच्यासाठी आपण कार्बोहायड्रेट लोडिंग करतो आणि वी कॅन डिले दी ऑनसेट ऑफ फटीक. सो ॲज पर द सायंटिफिक डेटा लॉंग ड्युरेशन स्पॉटमध्ये ज्याच्यामध्ये बॉडी रिलाइज मोर ऑन कार्बोहायड्रेट ॲज अ सबस्ट्रेट फॉर एनर्जी, आणि अशा स्पॉटमध्ये कार्बोहायड्रेट अवेलेबिलिटी नसेल, इनॲडिक्वेट असेल तर डायरेक्ट परफॉर्मन्स इम्पेअरमेंट होतात. हा जो सेटिंग आहे ते मॅरेथॉनमध्ये पण आहे, बिकॉज मॅरेथॉनमध्ये पण कार्बोहायड्रेट इज मेजर सबस्ट्रेट फॉर एनर्जी ॲट मेनी टाइम पॉईंट्स, एस्पेशली इफ यू आर रनिंग विथ हाय पेस. ओके. आणि मग जर आपल्याकडे कार्बोहायड्रेट अवेलेबिलिटी नाही आहे तर आपला परफॉर्मन्सही डिक्रीज होते. आपण दोन्हीही मॅरेथॉन इव्हेंटमध्ये बघितलंय. सो वेन सिच्युएशन लाईक दिस कम्स वी recommend carbohydrate loading for the runners. So we are doing muscle glycogen super compensation by modifying diet. So diet मध्ये आपण काय करतो, अप्रॉक्सिमेटली 10 to 12 grams of carbohydrate per kg body weight per day कंझ्युम करतो 2 to 3 days prior to a marathon event. त्याच्यामुळे काय होतं की एक्सरसाइज इंटेन्सिटी 2 ते 3 दिवस आधी टेपर डाऊन होतेच रनर्सची. दे गो व्हेरी लाईट बिफोर द इव्हेंट. म्हणजे आपल्या मसलमध्ये ग्लायकोजन डिप्लिशन कमी होत आहे, वी आर युझिंग लेस ग्लायकोजन. सेम टाइम त्याच 2 ते 3 दिवस सायमल्टेनियसली टू डाएट मधनं एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट कंझ्युम करतोय. सो यू आर मेकिंग न्यू ग्लायकोजन अँड यू आर नॉट युटिलायझिंग द. So this is how the glycogen works. Yes, so this is how you will do super compensation. म्हणजे तू तुझी मसलची बॅटरी 100% चार्ज करतोय, तुझा फोन आहे ना तो फ्लाईट मोडवर ठेवलाय. ओके. आणि यू पुट युअर फोन ऑन चार्जर. तर तुझा लवकर तो चार्ज होईल, 100% चार्ज होईल, बिकॉज युअर फोन इज ऑन फ्लाईट मोडला, यू आर नॉट युझिंग विथ लेस अमाउंट ऑफ टाइम. येस, एक्झॅक्टली. सो हे जे ग्लायकोजन लोडिंग किंवा कार्बोहायड्रेट लोडिंग केल्यामुळे काय होतं की आपण लॉंग ड्युरेशन जी ऍक्टिव्हिटी आहे ती चांगली परफॉर्म करू शकतो, बिकॉज वी हॅव अ ॲम्पल ऑफ
फ्युएल अवेलेबिलिटी. availability, आपलं पेट्रोलची टाकी फुल अगदी ब्रिम हो. पर्यंत भरलेली आहे. Correct, correct. सो नाव यू कॅन रन फास्टर. सो जसं मगाशी म्हणलं मी की आपल्याकडे वेगवेगळ्या टाईपचे मॅरेथॉन रन असतात राईट, आणि प्रत्येकाचं लोडिंग हे डिफरंट असलं Yes. पाहिजे. सो मग आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो ते, की मी काय त्यांनी काळजी घेतली पाहिजे हे करताना? ओके, सो कार्बोहायड्रेट लोडिंग रेकमेंड करायचे काही सर्टन क्रायटेरियाज आपल्याला कन्सिडर करावे लागतात. सायंटिफिक लिटरेचरप्रमाणे कार्बोहायड्रेट लोडिंगचा बेनिफिट लॉंग ड्युरेशन इव्हेंटला होतो. वी हॅव ॲम्पल ऑफ सायंटिफिक डेटा, सो वी कॅनॉट रेकमेंड कार्बोहायड्रेट लोडिंग फॉर शॉर्ट डिस्टन्सेस लाईक हाफ मॅरेथॉन और किंवा त्याच्यापेक्षा जे शॉर्टर डिस्टन्स आहेत त्या लोकांनी नुसतं चांगलं कार्बोहायड्रेट व्यवस्थित कंझ्युम केलं तरी इट्स इनफ टू सपोर्ट Okay. देअर इव्हेंट बिकॉज देअर डिस्टन्सेस आर शॉर्ट. ओके, बरेच जे आता लोकांमध्ये जसं तुम्ही म्हणलीस आता की शॉर्ट डिस्टन्सला गरज नाही, पण बऱ्याच लोकांमध्ये आता ते माहीत नाही बऱ्याच लोकांना की बाबा मी 5 किलोमीटर 10 किलोमीटर आहे माझ्या वेळेस, किंवा इव्हन हाफ मॅरेथॉन आम्ही पळतोय, तर मला एवढी गरज नाहीये. हे नाहीये काय माहितीये का, कारण कार्बोहायड्रेट लोडिंग इज अ स्पेशल टाईप ऑफ वी कॅन से अ व्हॅल्युएबल स्ट्रॅटेजी. आपण आता जास्त कार्बोहायड्रेट खाऊन जेव्हा कार्बोहायड्रेट लोडिंग करतो तेव्हा देर इज अ ट्रान्झियंट वेट गेन. ओके. 1 gram of glycogen holds 3 grams of water in your muscle. Okay. So anecdotally runners जेव्हा लोड करतात they always mention की they are feeling heavy, they are feeling की माझं वजन वाढलंय, मी जाड झालोय. ओके, पण जेव्हा रनिंगला सुरुवात होते आणि जसं ग्लायकोजन युटिलायझेशन व्हायला लागतं, डिप्लीट व्हायला लागतं, रनर्स फील लाईट. ओके. ओके, आता जर मी 5K किंवा 10K वाली आहे, माझ्या मसलमध्ये तेवढे ग्लायकोजन स्टोअर्स आहेत. ओके. बिकॉज आय एम ट्रेनिंग ऑल्सो एव्हरी डे, Okay, सो माय correct. बॉडी इज गेटिंग अडॅप्टेड टू दॅट टाईप ऑफ सेटअप. त्यामुळे माझ्याकडे ती मशिनरी आहे. जर मला जायचं आहे 2 गल्ली सोडून, वाय वुड आय पुट लॉट ऑफ पेट्रोल इन माय कार? करेक्ट. वाय वुड आय टेक सो मच ऑफ एफर्ट व्हेन आय एम नॉट गोइंग टू यूज दॅट पेट्रोल? ओके. ओके, सो वी ऑलवेज हॅव टू स्पेसिफिकली सी. तुला म्हणायचं की जे मी मॅरेथॉन रनर्स म्हणजे जो माणूस किंवा मुलगी 42 किलोमीटर ऑफ डिस्टन्स पडणार आहे, Yes. दे शुड गो फॉर They should go for carbohydrate loading because it is a long duration. Correct. And there is a high pace running involved when you want to run sub 3, sub 4. Exactly. Right? तेव्हा fuel availability is the major issue why they are not able to cut down their time targets. Okay, so that's why so fuel availabilityच नाहीये, त्यामुळे पेस वाढत नाहीये, मला लवकर फटीक येते, सो रनिंग इज बिकमिंग वॉकिंग आफ्टर अ टाइम. आय एम नॉट एबल टू अचीव माय टार्गेट. आय हॅव टू कीप रनिंग टिल द एंड वेन टिल आय एम क्रॉसिंग द फिनिशिंग लाईन. सो तेवढी बॅटरी पाहिजे. सो दोज पीपल आर एलिजिबल. ॲडिशनली रिक्रिएशनल रनर मध्ये कुठलाही हेल्थ इश्यूज नसला पाहिजे. इफ समबडी इज टाईप 2 डायबिटिक आणि जर आपल्याला त्याला कार्बोहायड्रेट लोडिंग द्यायचं आहे तर वी हॅव टू कन्सल्ट अ डॉक्टर. वी हॅव टू डू इट अंडर डॉक्टर सुपरविजन बिकॉज कार्बोहायड्रेट इन्क्रीजेस युअर ब्लड ग्लुकोज अँड देन फॉलोड बाय ते जे काही सगळ्या कॅस्केड्स ऑफ रिॲक्शन्स होतात बॉडीमध्ये. आणि समबडी इज टाईप 2 डायबेटिक तर आपण त्या रनरला रेकमेंड करू शकत नाही विदाउट अ मेडिकल ॲडवाईस. सो वी हॅव टू सी द हेल्थ पॅरामीटर रिक्रिएशनल ॲथलीटचा. सेकंड थिंग, त्याचं बेसिकली टाइम काय आहे. समबडी इज फिनिशिंग मॅरेथॉन अँड इज टेकिंग 6 hours. So that candidate should work on the training first. Exactly. rather than loading carbohydrate. बरोबर. म्हणजे त्या रनरला अजून त्याला बॉडीमध्ये मसल डेव्हलप केले पाहिजेत, जास्त आवर्स ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. त्याला पहिले ते मशीन बनवलं पाहिजे, मग ही कॅन थिंक अबाउट लोडिंग बॅटरीज. इफ यू डोंट हॅव अ मशीन गुड इनफ, तू कितीही बॅटरी लोड केला तर मशीनची कपॅसिटीच जर नाहीये परफॉर्म करायची तर काय फरक पडणार आहे की तू बॅटरी किती खाल्ल्यास. ओके, सो फर्स्ट यू हॅव टू सी द टाइम टार्गेट. जनरली जे 3-3.5 तासांपर्यंत आलेले आहेत रनर्स त्यांना आपण कार्बोहायड्रेट लोडिंग सजेस्ट करतो. सो दे कॅन कट डाऊन देअर टायमिंग बिकॉज दे आर रनिंग विथ दॅट पेस अँड स्पीड. बिकॉज कार्बोहायड्रेट युटिलाइज करायचे ना, आपल्याला ते बनवून ठेवायचे नाहीये. मी बनवलं, माझं मसलची बॅटरी 100% चार्ज केली आणि तू दिवसात एकही फोन केला नाहीस आणि एकही फोन रिसीव्ह केला नाही, ते 100% बॅटरीचं तू काय करणार. सो वेन यू आर डुईंग ग्लायकोजन सुपर कॉम्पन्सेशन यू आर डुईंग विथ द एम टू युटिलाइज दॅट. सो तेवढ्या इंटेन्सिटीचं स्पीड पाहिजे, तेवढ्या इंटेन्सिटीचं तुमचं टार्गेट पाहिजे, तर ते कार्बोहायड्रेट आपण वापरतोय. तुला आठवत असेल, मी जस्ट कट डाऊन हिअर, की जेव्हा मी स्विमिंग करायचो राईट, आणि इफ यू रिमेंबर माझं पहिलं स्विम ओव्हर इंटेकमुळे खराब व्हायला लागलं, खराब झालं तर करेक्ट. आणि त्याच्यानंतर आपण भेटलो, देन आय एक्सप्लेन यू व्हॉट आय हॅव टेकन अँड माझ्या रिक्वायरमेंट कशा होत्या स्विमसाठीच्या, माझा पेस किती होता, अँड देन वी वर्कआउट ऑन दॅट वन. आणि त्याच्यानंतर मग आपण ते करू शकलो राईट. करेक्ट. आपण तुझे लॉंग डिस्टन्सेस जे होते, जे तू 12 तास 14 तास, एस्पेशली आय रिमेंबर दॅट आयर्लंड अँड स्कॉटलंड वाला, त्याला आपण कार्बोहायड्रेट लोडिंग केलं होतं. 14 तास काहीतरी तुझं ड्युरेशन होतं, 13 तास 14 तास. आता 14 तास करायचं तर यू हॅव टू डू सुपर कॉम्पन्सेशन राईट.
राईट. सो तर मग हे रनरसाठी कसं आपण करू शकतो, म्हणजे जसं तू म्हणलीस की मी 3-3.5 तासच पळतोय, पण जसं मी म्हणलो की बाबा जसं ॲमॅच्युअर्स टार्गेट करतायत की टाइम टार्गेट्स राईट. करेक्ट. जसं मी सपोज जेव्हा मी स्टार्ट केलं मी आय वॉज ॲट 5:30, मग आता मी 5वर आलो आहे. बट इफ यू कम्पेअर मी विथ अ प्रो, ते माझ्यासाठी 5 तास किंवा 4.5 तास पळणं हा कन्सिडरेबल स्पीड आहे राईट. कन्सिडरेबल स्पीड आहे. पण मग त्यासाठी लोडिंग गरजेचं आहे असं वाटतं तुला की कसं नाही, कसं मला करता असं वाटतं की फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू लुक इन टू द एक्सरसाइज पॅटर्न. वी हॅव टू डू बॉडी कॉम्पोजिशन टेस्ट टू अंडरस्टँड वेदर दॅट रनर इज हॅव्हिंग इनफ मसल्स ऑर नॉट. ओके ओके, बॉडी वेट इज द टोटल ऑफ एव्हरीथिंग. ओके इट्स टोटल ऑफ युअर बॉडी वेट, म्हणजे तुझ्यामध्ये बोन वेट आलं, ऑर्गन वेट आलं, बॉडी वेट आलं, मसल वेट आलं, फॅट आलं, दॅट इज द टोटल. Correct. सो वेटला बघून आपण नाही म्हणू शकत की मी आयडियल आहे. यू हॅव टू डू बॉडी कॉम्पोजिशन टू अंडरस्टँड. असा एखादा रनर असू शकतो ज्याचं मसल मास कमी आहे, फॅट मास जास्त आहे आणि त्याचं रनिंग टायमिंग 5 तास आहे. वुड यू रेकमेंड हिम कार्बोहायड्रेट लोडिंग? नो. यू विल टेल हिम यू नीड टू बिल्ड मसल्स. करेक्ट. फर्स्ट बिल्ड मशीन, देन यू थिंक अबाउट द पेट्रोल. सो जेव्हा रनर येतो तेव्हा क्रायटेरिया पहिला आहे की यू फर्स्ट अंडरस्टँड ट्रेनिंग पॅटर्न, लुक इन टू हिज डायटरी हॅबिट्स, देन यू लुक इन टू द बॉडी कॉम्पोजिशन. ठीक आहे, माझ्याकडे तेवढं आहे का मशीन की मी तेवढं पेट्रोल लोड करू शकते. ओके, दॅट इज द क्रायटेरिया. आणि सेकंड थिंग, हॅबिच्युअल कार्बोहायड्रेट इनटेक करण्याची टेंडन्सी पाहिजे त्या रनरमध्ये. सायंटिफिक लिटरेचर प्रमाणे तुम्हाला जर मसल ग्लायकोजिन सुपर कॉम्पन्सेशन करायचं आहे, फर्स्ट थिंग यू हॅव टू डू ग्लायकोजिन डिप्लिटेड एक्सरसाइजेस. म्हणजे तुम्हाला तेवढ्या स्पीडने मशीन चालवायचं आहे की एक्सरसाइज झाल्यानंतर तुमचं पेट्रोल पूर्णपणे संपतंय. यू हॅव टू कीप डुईंग दिस इन युअर ट्रेनिंग फेज. आणि सायमल्टेनियसली यू हॅव टू कन्झ्युम हाय कार्बोहायड्रेट डायट डेली. ओके, म्हणजे तुझ्यामध्ये मसलच्या आतमध्ये ती मशिनरी तयार होते हू विल एबल टू प्रोड्यूस ऑर कन्वर्ट युअर डायटरी कार्बोहायड्रेट इन टू ग्लायकोजिन. ती मेटाबॉलिझम आहे, इट्स अ चेन ऑफ कमांड. आणि ते दररोज मी केलं तर माझी बॉडी एफिशियंट होणार आहे ते करण्यासाठी. आता आपण काही काही रनर्स बघतो, दे आर नॉट ट्रेनिंग ॲट दॅट पेस. त्यांचं रनिंग पेस ट्रेनिंग मध्ये थोडा कमी असतो, बट इव्हेंट मध्ये त्यांना हाय पेस रनिंग करायचं आहे. ओके. सो मग तशा वेळेला यू आर नॉट सुटेबल फॉर दिस लोडिंग. तुला तेवढा हाय इंटेन्सिटीचा वर्कआउट करायचा आहे, तेवढा हाय कार्बोहायड्रेट डाएट करायचं आहे. त्याला आपण सिम्पल वर्ड मध्ये म्हणतो इंड्युरन्स ट्रेनिंग अडॅप्टेशन. ओके. इफ यू आर अडॅप्टेड, म्हणजे एव्हरी डे यू आर गोइंग थ्रू दॅट चर्निंग की तुझा मसल्सचा ड्रॉप होत आहे, तू बिल्ड करतोय, ड्रॉप होतोय, बिल्ड करतोय. सो यू आर अडॅप्टेड टू दॅट प्रोसेस. तुझ्या बॉडीमध्ये ते रिक्वायर्ड एन्झाइम्स, मशिनरी इज देअर. आणि मग 2 ते 3 दिवस मॅरेथॉनच्या आधी यू टेपर डाऊन द इंटेन्सिटी, इनक्रीज कार्बोहायड्रेट इंटेक आणि डू दिस सुपर कॉम्पन्सेशन. ग्रेट. मग जसं मगाशी आपण किंवा लास्ट एपिसोडमध्ये आपण बोललो की देर आर सप्लिमेंट्स फॉर प्रोटीन्स ॲज वेल. येस. सो देर आर सप्लिमेंट्स फॉर कार्बोहायड्रेट ॲज वेल. सो हाऊ विल सजेस्ट, कारण मी बऱ्याच लोकांना असं पण पाहिले की जसं आपण लास्ट एपिसोडमध्ये बोललो की प्री इव्हेंट असेल किंवा प्री रेस असेल किंवा ड्युरिंग रेस असेल किंवा पोस्ट रन असेल, ह्या फेजेस आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये असतात. पण आता कन्सेप्ट बऱ्याच लोकांच्या चेंज होतात किंवा लोकांना काही मिसरीड करतात किंवा कोणी काही ते चुकी सांगितलं असतं. सो कार्बोहायड्रेट्स हाऊ विल इंटरप्रिट की त्यांनी ते रनिंगमध्ये घेतले पाहिजे का ड्युरिंग रेस ऑर आफ्टर रेस? काय म्हणशील? सो कार्बोहायड्रेट लोडिंग इज अ पार्ट ऑफ प्री रेस फ्युएलिंग. ओके, सो यू आर काइंड ऑफ recharging your muscles. तुमचे मसल्स रेडी आहेत, यू आर रेडी फॉर द रेस. सो यू डू दिस लोडिंग पार्ट बिफोर द रेस. ओके, रिक्रिएशनल ॲथलीट मे बी टेक 42 to 72 hours. एलिट ॲथलीट 24 तासात करू शकतात बिकॉज देअर बॉडी सुपर एवढी अडॅप्ट झालेली असते, त्यांची खूप अडॅप्ट असते आणि त्यांचं ट्रेनिंग तेवढ्या लेवलचं असतं की दे आर एम्प्टिंग देअर मसल्स एव्हरी डे. त्यामुळे ते 24 तासात जस्ट दे टेपर डाऊन, फॉलो द युज्युअल डाएट अँड दे अचीव दिस. बिकॉज माझ्यासारखे आता ॲमेच्युअर म्हणलं तर त्यांना 2 ते 3 दिवस ह्या पूर्ण प्रोसेसला लागेल. आणि आपण म्हणतोय की जनरल रेकमेंडेशन आहेत 8 to 12 grams ऑफ कार्बोहायड्रेट पर kg बॉडी वेट कन्झ्युम करायचं. सपोज somebody 70 kgs, then that person needs to consume approximately 700 grams of carbohydrate for 2 to 3 days. ओके, सो हे करायचं आहे. हे आपला प्री रेसचा पार्ट झाला. नाव यू आस्क मी की ड्युरिंग रेस काय करायला पाहिजे. ड्युरिंग रेस जेव्हा आपण कार्बोहायड्रेट कन्झ्युम करतो तर दॅट ॲक्ट्स एज अ रेडीमेड बॅटरीज. म्हणजे आपली बॅटरी लो व्हायला लागल्यावर आपला जो पोर्टेबल चार्जर असतो, पॉवर बँक, जस्ट लाईक दॅट यू आर कॅरिंग अ पॉवर बँक फॉर युअर मसल.
सो ते बाहेरचे कार्बोहायड्रेट यूज करून वी डिले दी ऑनसेट ऑफ फटीग. ओके तर रिफ्युएलिंग ऑल्सो डिपेंड्स ऑन रनिंग पेस. ओके जे थोडे स्लो आहेत रनिंग मध्ये, त्यांचा पेस एवढा फास्ट नाहीये, दे कॅन कन्झ्युम अराउंड मे बी 60 grams ऑफ कार्बोहायड्रेट पर आवर. ओके इट कॅन बी सॉलिड फॉर्म, सेमी सॉलिड अँड इट कॅन ऑल्सो बी लिक्विड. Liquid. त्यांच्या गट कम्फर्टवर आहे आणि त्यांचे रिहायड्रेशन टार्गेट्स काय आहेत Okay. त्याच्यावर आहे. आता जे सब 2 वाले आहेत, म्हणजे जे आपण म्हणतो आपण जे प्रो ॲथलीट्स प्रो ॲथलीट्स आहेत आणि आतापर्यंत जे आपण बघितले रेकॉर्ड होल्डर्स आहेत इंटरनॅशनल, त्या ॲथलीटच्या केस स्टडीमध्ये असं समोर आलंय की दे आर टार्गेटिंग 120 grams ऑफ कार्बोहायड्रेट पर आवर फॉर सब Okay. 2 आणि मोस्टली दॅट्स कमिंग फ्रॉम कार्बोहायड्रेट जेल. ओ ओके, सो पेस वरती रिक्वायरमेंट अवलंबून आहे. Okay. अगेन द कन्झम्पशन ऑफ कार्बोहायड्रेट ड्युरिंग रेस, द range is very broad. Okay. It can start from something as simple as 30 grams per hour and it can go up to 120 grams of Oh, per hour. that's So huge range. किती तुमचा pace आहे, that is- बेस्ड म्हणजे रोहन पेस आहे ना आपल्याला सांगतं कार्बोहायड्रेट युटिलायझेशन कुठल्या रेट मध्ये चालू, ओके हाऊ मच आय एम बर्निंग, जेवढं बर्निंग आहे तेवढं मी लोड तेवढं करेन. लोड करणार दॅट एक्झॅक्टली. इज द सिम्पल कॅल्क्युलेशन. दॅट्स ग्रेट थिंग. अगेन थँक्यू व्हेरी मच अपूर्वा. खूप काही काही कळलं आम्हाला कार्बोहायड्रेट्सबद्दल. सो अगेन थँक्यू मच. सो व्ह्युअर्स, तुम्हाला जे काही क्वेश्चन्स किंवा कमेंट्स असतील अबाउट कार्बोहायड्रेट्स और मे बी प्रोटीन्स, और तुम्हाला वाटत असेल की आम्ही स्पेसिफिक सब्जेक्टबद्दल बोलावं, सो यू कॅन पुट दॅट इन द आवर कमेंट सेक्शन. सो थँक्यू व्हेरी मच अगेन. विल मीट इन द नेक्स्ट एपिसोड. थँक्यू.